आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. माझा सहकारी राजेश हेळगावकर सह काही नवीन विषय सातत्यानं तुमच्यासमोर आणत असतो. पण महाराष्ट्रात सध्या एकाच विषयानं सध्या अत्यंत जोर पकडला आहे, तो म्हणजे आरक्षण. मराठा आरक्षणासाठी म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. काही ठिकाणी हिंसक आंदोलन झालं, एक लढाई वेगळी चालली आहे. तर आमच्या आरक्षणावर गदा आणतायत म्हणून ओबीसी वर्ग सुद्धा जोरदार विरोध करतोय. आता ही लढाई कोर्टात सुद्धा पोहोचली आहे. पण या सगळ्या लढाईमध्ये जी कोर्टामध्ये पोहोचली आहे, असे काही चेहरे समोर येत आहेत की ज्या चेहऱ्यांनी या लढाईला वेगळ्या प्रकारचं एक चर्चेत आणलेलं आहे, रूप दिलंय. आज कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जी लढाईची सुरुवात म्हणजे आज ओबीसीची जरी झाली असली तरी मराठा आरक्षणावरनं ज्यांनी इंटरव्हेन केलेलं आहे, ज्यांनी आक्षेप घेतलाय, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते आता आपल्या सोबत आहेत. आज कोर्टात खरं सुनावणी अपेक्षित होती, तुम्ही आलाच नाही. नाही, काय आहे की हा लास्ट वीक आहे माननीय उच्च न्यायालयाच्या वर्किंगचा, दिवाळीचा, आणि त्यामुळे जे मॅटर्स जे असतात ते बरेच वेळेस शेड्यूल लागत नाहीत आणि ती काही कोणी जाणून बुजून करत नाही. परंतु आपणाला लिस्ट डेट सुद्धा मी दाखवू शकतो, पण ते लिस्ट झालेलं नाही. हरकत नाही, अल्पावधीमध्ये लवकरात लवकर येईल अशी विनंती पुन्हा एकदा माझा ज्युनियर करत आहे. हो, पण 2018ला दाखल झालेली जी ओबीसी आरक्षण 1994चा जी आर होता, त्याला विरोध असणारी जी याचिका होती तिची मात्र आज सुनावणी आज झाली. आणि त्याच्यामध्ये मात्र डेव्हलपमेंट झाली की कोर्टानं राज्य सरकारला सांगितलं की 3 जानेवारीच्या आत तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा. मला आपणाला सांगायचं आहे की ती जी सुनावणी होती आज, ती सुद्धा शेड्यूल टायमाप्रमाणे ती रीच झालेली नव्हती. राज्य सरकारने, मला माहीत नाही, म्हणजे शक्यतो की मेन्शन केलं असं मला समजतंय ॲफिडेविट फाईल करण्यासाठी. आणि नेहमीच सन्माननीय न्यायालय म्हणत असतात की एखादी मॅटर जिला नोटीस झालेली असते त्याच्यामध्ये तुम्ही रिप्लाय सादर करा. याचा अर्थ फार काहीतरी आकाश पाताळ, पाताळ आकाश असं वेगळं झालं असं काही वाटत नाही. पण तुम्हाला काय वाटतं की त्यांचा जो आक्षेप आहे की ओबीसींना मिळालेलं 16% आरक्षण ते चुकीचंच आहे? 1994चा जी आरलाच त्यांनी आव्हान दिलेलं आहे. एकीकडे मराठा आरक्षणासाठी म्हणजे मराठी आक्रमक झालेले आहेत, सरकार त्यासाठी काम करत आहे, तर दुसरीकडे हेही चालू आहे. कसं बघतायत, नेमकी तुमची भूमिका काय? एक लक्षात घ्या, जे 50%च्या आतले आहेत आणि त्या पुढे जाऊन जे सामाजिक मागासले आहेत, मग तुम्ही त्यांना किती जरी ते परीस म्हणतो ना आपण, असं 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 घासून किती जरी घासलं तरी तुम्हाला मागासलेपणाचं सोनं मागासलेपणच दिसणार. आणि किती जरी तुम्ही घासलं तरी तुम्ही उच्चभ्रू, श्रीमंत, तुम्ही मसल पॉवर, मनी पॉवर, सत्ताधीश, कारखानदार, बँकेचे पदाधिकारी, शेतजमीन, हे सगळे जे जुमले आहेत ते तेच दिसणार. त्यामुळं मला असं वाटत नाही की जो समाज, म्हणजे तुम्हाला अधिक एक उदाहरणच देऊन टाकतो. माझा कुंभार भाऊ, माहिती आहे तुम्हाला, गाडगं मडकं बनवण्यासाठी काय करावं लागतंय, काय वेचावं लागतंय, काय मिसळावं लागतंय. ती जी लेंडी असते ती मिसळून त्याला आकार द्यावा लागतो त्या गाडग्या मडक्याला. ही मागासलेपण आहे. ती केस, आपण जेवणामध्ये एक केस निघाला तर आपण मान्य करत नाही, करतो का? नाही करत. तर ती केसाचा बुचकाचे बुचका काढून नेऊन ती विल्हेवाट लावणे, केस कापणे, ह्या सगळ्या गोष्टी हे मागासलेपणाचं स्पष्ट उदाहरण आहे, स्पष्ट लक्षण आहे. हे लक्षात घ्या. मान्य आहे, समाजामध्ये या दरी अनेक आहेत, हे आपल्याला माहिती आहे अजूनही. पण आता ज्या मुद्द्यांवर सध्या हा उहापोहा सगळ्यात मोठा चालू आहे की म्हणजे मी मराठा आरक्षण, ज्याबद्दल आग्रही असलेली मराठ्यांची भूमिका, ज्याला तुम्ही विरोध करताय, तर दुसरीकडे आता ओबीसींना मिळालेला 16% आरक्षणाचा जी आर 1994चा, त्याला आव्हान दिलंय काही वकिलांनी, काही मराठा याचिकाकर्त्यांनी सुद्धा. म्हणजे एकीकडे ओबीसीच्या आरक्षणाला जे मिळालंय त्याला विरोध आहे, तर दुसरीकडे मराठ्यांना आरक्षणासाठी आग्रही आहे. तुम्ही नेमकं कोणत्या बाजूने, म्हणजे कोणत्या आरक्षणाला तुमचा सपोर्ट आहे? ओबीसी आरक्षणाचं जावं असं तुम्हाला वाटतं का मराठ्यांना आरक्षण तुम्हाला मिळू नये असं वाटतं? हे पहा, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की माझे मराठा भाऊ जे आहेत ते सामाजिक मागास नाहीत आणि ते प्रत्येकानंच मान्य केलं पाहिजे. सेल्फ डिक्लेअर्ड आहे. मंदिर प्रवेशापासून बंदी कुणालाही नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी पिण्यासाठी, आणण्यासाठी कधी कुठेही बंधन नव्हतं. तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे अस्पृश्यता होती, फडे मागे लावून चालावं लागायचं, तशी परिस्थिती कधीही नव्हती. कधी सुद्धा तुम्हाला सांगतो, काय म्हणतो त्याला आपण, दौंडी द्यायचं काम मराठा भावांकडे कधीही नव्हतं. त्याच्यामुळे मराठा भाऊ हा
हा जो आहे सामाजिक मागास नाहीच आहे. त्याच्यामुळं आपण काही जरी केलं, कितीतरी आपण आर्थिक मागास आहे. आर्थिक मागासला सन्माननीय भारताचे लाडके पंतप्रधान जे ओबीसी समाजातून येतात, डंके की चोट पे ओबीसी समाजातून येतात, त्या सन्माननीय पंतप्रधानांनी नरेंद्रभाई मोदींनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 10% हे आर्थिक मागासांसाठी आणि त्याच्यावर 8.5 आणि 7.5 म्हणजे 85% आणि 75% हे माझे मराठा भाऊ त्याचा लाभ घेत आहेत. नाही म्हणजे मग आता जे कुणबी म्हणून ज्या नोंदी शोधणं चाललंय, आणखीन त्याच्यातनं जे प्रमाणपत्र देणं चाललंय, त्यालाही तुम्ही आक्षेप घेतलाय. मला एक सांगा, एरिया रिस्ट्रिक्शन ना तर सन्माननीय राज्य सरकारच्या लक्षात येत आहे, ना तर सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आतापर्यंत त्याच्यावर एक शब्दही बोललेले नाहीत. ह्या दोन्ही तिन्ही फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि या दोन्ही तिन्ही गोष्टी कुणाच्या अखत्यारीत आहेत, तर ते मागास आयोगाच्या अखत्यारीत आहेत. तो मागास आयोग बनवताना सुद्धा आपण त्याच्यावर फक्त मराठा समाजाचे प्रतिनिधी नेमून चालणार नाही किंवा मराठा समाजाचे निवृत्त न्यायमूर्ती नेमून चालणार नाही. कारण तत्व काय आहे? तत्व हे खुला विचार आहे. तत्व हे ओपन विंडो, ओपन डोर आहे. तत्व हे क्लोज डोर, क्लोज विंडो नाही आहे. मला काहीतरी पाहिजे तर मी म्हणणार हो मी मागास. तुमचा आक्षेप नेमका स्पष्ट करा की तुमचा आक्षेप नेमका काय आहे. उदाहरणं आणि या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. तुमचा आक्षेप नेमका काय? माझा आक्षेप म्हणण्यापेक्षा माझी भूमिका आहे. माझी भूमिका आहे मागास आयोगावर सर्वांकष सर्व प्रतिनिधित्व असावं. मी म्हणत नाही की पहिली गोष्ट तर आपण बीसी सेल नावाचा सेल असतो, बॅकवर्ड क्लास सेल, त्या बीसी सेलला का सर्वोच्च न्यायालयाने एका म्हणजे संविधानिक पीठाच्या माध्यमातून ते बीसी सेल मध्ये बीसी नॉमिनी असावा, मागासवर्गीय प्रतिनिधी असावा का म्हटलं? मग आता जर मागास आयोग जर आपण स्थापन करणार असू तर त्याच्यावर नक्की कुंभार समाजाचा सदस्य असावे, सन्मान्य त्या समाजात सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मिळावं. मराठा आरक्षणाबाबत तुमची भूमिका आणि ओबीसी आरक्षणाच्या याचिकेबद्दल तुमची भूमिका काय आहे? जे 16% त्यांना देण्यात आलंय ते रोखण्यासाठी म्हणून प्रयत्न केला, कारण धनगर आणि धनगरवाद पुन्हा समोर आहेच. सरकारनं सुद्धा त्यांना आश्वासन दिलंय. जे प्रमाणपत्र दिले चाललेत ते कुणबी म्हणून जे प्रमाणपत्र दिले चाललेत हा एरिया रिस्ट्रिक्शनचा व्हायोलेशन आहे. एरिया रिस्ट्रिक्शन तुम्हाला सांगतो खूपच मोठं तत्व आहे. म्हणजे कैकाडी समाजातला भाऊ हा मराठवाड्यामध्ये भटका आहे. कैकाडी समाजातला भाऊ विदर्भामध्ये तो शेड्यूल कास्ट आहे. बौद्ध, महार, मांग या श्रेणीमध्ये तो येतो. तो तेलंगणामध्ये म्हणजे बाजूला नांदेड जिल्ह्याच्या गेल्यावर तो शेड्यूल ट्राईब होतो. याला एरिया रिस्ट्रिक्शन म्हणतात. आता जर आपण गडगंजे श्रीमंत असलेले म्हणजे जे कोणते आपले भाऊ आहेत, श्रीमंती असणं काही गुन्हा नाही आहे. श्रीमंती असणं हे काय पाप पुण्याचा भाग नाही आहे. श्रीमंती असणं हे मोठंच लक्षण आहे. परंतु जर आपण तो एरिया रिस्ट्रिक्शन जर आपण संपवला तर सोशल इम्बॅलन्स होऊन जाईल. आणि म्हणून मला सांगायचं आहे की हे सोशल इम्बॅलन्स कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि सोशल इम्बॅलन्सच्या माध्यमातून पहा, तुम्हाला कधीच दिसणार नाही कुंभार, तुम्हाला कधीच दिसणार नाही सुतार, तुम्हाला कधीच दिसणार नाही वडार, तुम्हाला कधीच दिसणार नाही कैकाडी. हे समूह तुम्हाला पाहिजेत की नाही सत्तेमध्ये? बरोबर आहे. 12 बलुते जर आपण म्हणतो की सत्तेमध्ये म्हटलं, सत्तेमध्ये सत्ता ही कोणत्या एका समाजासाठी नसते, तर ती लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी असते. त्याच्यामध्ये सगळेच असतात. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी 75% आरक्षण दिलं. त्यालाही तुम्ही राज्यपालांकडे काहीतरी कॅवेट दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय तुमचा नेमका आक्षेप कशाला आहे? महाराष्ट्रात सुद्धा गुणरत्न सदावर्ते, बिहारमध्ये सुद्धा गुणरत्न सदावर्तेंची एंट्री, काय म्हणायचं आहे? आरक्षण विरोधी कमिटी स्थापन केलेली आहे. त्या कमिटीची टॅगलाईन जी आहे, अब आरक्षण में बढ़ोतरी नहीं, अँटी रिझर्वेशन कमिटी त्याला इंग्रजीमध्ये म्हणलं जात आहे. आणि बिहारमध्ये जे काही मुख्यमंत्री नितीश कुमारजींनी जे काही आरक्षणाची म्हणजे कॉन्टेम्प्ट ऑफ रिझर्वेशन वाढवण्याचं जे प्रयत्न केलेला आहे ते शिळ्या कडीला ऊत आणल्यासारखं आहे. महाराष्ट्रानं तशाच प्रकारचा केला होता. जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जेव्हा उद्धव मुख्यमंत्री होते त्या केसच्या वेळेस सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे रिझर्वेशनचं जे कॉन्टेम्प्ट आहे 50%पेक्षा जास्त ते आणि मागासलेपण हे दोन्ही गोष्टी लक्षात घेता नाकारलेलं होतं. त्याच धर्तीवर आमचं म्हणणं आहे की बिहारमध्ये सुद्धा कोणत्याच पद्धतीने तशा प्रकारचं आरक्षण 75% नेता येणार नाही. आणि म्हणून आम्ही महामहिम राज्यपाल बिहारचे त्यांना स्पष्टपणे काल तातडीनं हाऊसमध्ये नितीश कुमारजींचं भाषण झाल्याबरोबर, प्रस्ताव आल्याबरोबर, विचार आल्याबरोबर आम्ही ऑर्डिनन्स काढू नका, आम्ही नोटिफिकेशन काढू नका, आम्ही कायदा तशा प्रकारचा आणू नका, या 3 गोष्टींसाठी महामहिम राज्यपाल बिहारला सांगितलेलं आहे. 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 3 गोष्टींसाठी महामहिम राज्यपाल बिहारला सांगितलेलं आहे.
तो खुल्या वर्गावरील अन्याय असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी जे कोणी चालणार असेल त्यांना मला सांगायचंय, चालणार नसेल त्यांना सांगता येत नाही. म्हणजे लेकी बोले सुना लागे असं म्हणायचंय का? म्हणजे की बिहारला तुम्ही 75% आरक्षणाला विरोध करताय, राज्यपालांना अप्रोच केलेला आहे, याचाच अर्थ महाराष्ट्रात सुद्धा घटनेच्या पलीकडे आरक्षण, मग ते मराठ्यांना असो किंवा कोणाला, ते मिळू द्यायचं नाही, मिळू देणार नाही, अशी तुमची भूमिका आहे का? स्पष्ट. कारण बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितलंय की रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होतंय. 50% जास्त आरक्षण गेलं तर मेजॉरिटीयन रिझर्वेशन होऊ नये, रिझर्वेशन हे मायनॉरिटीयन असावं. त्यामुळे संविधानिक भूमिका आहे. बिहारमध्ये चालू दिलं जाणार नाही तशा प्रकारचं नितीश कुमारजींनी सगळं करावं, परंतु आरक्षण की गंदी राजनीती तिथेही चालू दिली जाणार नाही, इथेही चालू दिली जाणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव तुम्ही आज घेतलं नाही, म्हणजे की या गोष्टीचा आश्चर्य वाटतं, कारण काहीही मुद्दा आला की तुम्ही त्यांचं नाव घेतातच, त्यांच्यावर ताशेरे ओढतातच. तसा प्रश्नच तुम्ही विचारला नाही ना न्यूज 18 लोकमतने. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि म्हणजे उद्धव नंतर आहे. उद्धव म्हणजे मला वाटतं की ते कलाकारच होते. म्हणजे मला माहित नाही की नेमकी त्यांची काय कलाकारी होती. लोक म्हणतात मी ऐकू नये काय ड्रॉइंग ब्रुइंग करायचे. परंतु शरद पवारांच्याच काळात गोंड गोवारीचा वाद, धनगडचा वाद असेल किंवा म्हणजे जे काही, आणि आताचा जरंगे भाऊ जो माझा बसला तिथे सुद्धा शरद पवारच वायुगतीने पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या आरक्षणाच्या राजकारणाला, नामांतराच्या राजकारणाला, सगळ्या गोष्टीला शरद पवारांचा रोल मात्र नक्की असतो. तो रोल कलाकार म्हणून असो किंवा पाहुणे कलाकार म्हणून असो. त्यामुळे मी वारंवार बोलतो, याचा अर्थ मी त्यांचं व्यक्तिगत काही धुऱ्याचं नाही, हे विचाराचं आहे. चला, एक गोष्ट स्पष्ट झाली की न्यूज 18ने लोकमतने विचारलं नाही म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेतलं नाही, पण तुम्ही त्यांचं नाव असं वारंवार घेत असतात. पण त्यांचं नाव घेतलं की राजकीय फुटेज मिळतं म्हणून त्यांचं नाव घ्यायचं, ही तुमची एक मोडस ऑपरेंडी आहे का? नाही नाही, मला तर असं वाटतं की शरद पवार तेवढ्या वैचारिक उंचीचे नाहीत त्यांचं घडी घडी नाव घेणं एवढी. मी शरद पवारांची वैचारिक उंचीच मान्य करत नाही. त्या पलीकडे जाऊन सांगतो, मी उद्धवची उंची मान्य करत नाही. कारण माझं डिसेंट आहे, काँग्रेसी मतासोबतच डिसेंट आहे माझं. कारण मी काँग्रेसचे जे फाउंडेशन आहे, म्हणजे बॅरिस्टर एम के गांधीजींचे जे 2 विचार आहेत, तिथून तर माझं एकदमच डिसेंट आहे. त्याच्यामुळे काँग्रेस हे पुन्हा एकदा कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो, हे जळतं घर आहे, त्या घरात जो कोणी जाईल तो भस्म होईल. हे मला माझे पिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द कायम माझ्या स्मरणात राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भगवान गौतम बुद्धाचा संघ, या 2 संघांना मानणारा मी असल्यामुळं मला जे आहे, मी तत्वतः बोलणारा माणूस आहे. आणि शरद पवार यांची उंची, त्यांचं नाव वारंवार हेतुतः घेणे एवढे नाही असं मला वाटतंय. ते राष्ट्रीय नेते नाहीत, ते बारामतीचे नेते आहेत. परिस्थिती माणसाला घडवते, परिस्थिती माणसाला बदलवते, परिस्थितीनुसार माणसं आपली भूमिका बदलतात किंवा परिस्थिती माणसाला शिकवते. या अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव ऐकून आपल्याला माहिती असतात, आपण समजूनही घेत असतो. पण आता गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत चर्चा करताना अनेक वेगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत त्यांच्याही बदलत्या भूमिका किंवा त्यांचीही हीच भूमिका आहे का, हे सुद्धा प्रश्न उपस्थित होतात. पण 2 गोष्टी महत्वाच्या आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरनं उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली लढाई, या लढाईचं काय होणार याचं उत्तर आज तरी अनुत्तरित आहे. कारण एकीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी 75% आरक्षणाला जो सकारात्मक पाऊल पुढे टाकलं, त्याला मात्र राज्यपालांकडे कॅव्हेट दाखल केली. गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की 50%च्या वरती आरक्षण संविधानाला मान्य नाही. मग जी भूमिका त्यांनी बिहारमध्ये स्पष्ट केली आहे, त्याच भूमिकेवर ते महाराष्ट्रात सुद्धा अटळ आहे असं ठासून म्हणतात. वेगवेगळे राजकीय नेते, मग ते शरद पवार, उद्धव ठाकरे, यांच्यावर आरोप तर त्यांचे नेहमीच असतात. अर्थात आरोप वेगवेगळ्या प्रकारची कारणं सुद्धा असतात त्याला, असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. काही ठिकाणी आरोप असे असू शकतात की त्या आरोपामध्ये तथ्य असतं, काही ठिकाणी आरोप अशासाठी सुद्धा असू शकतात की ते चर्चेत येतात, काही ठिकाणी आरोप असण्याची अजूनही काही वेगळी कारणं असू शकतात. पण नेमकी आरोप का, आणखीन कशासाठी, याच्यामध्ये आपल्याला अधिक जाण्यापेक्षा आज गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण या विषयावर दाखल केलेली उच्च न्यायालयातील याचिका, सुनावणी मात्र काही झाली नाही. येत्या दिवसात तिला पुन्हा एकदा तारीख मिळेल, आणखीन ती सुनावणी होईल. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेत आहे, हे आजच्या ओबीसी आरक्षण सुनावणीवरनं स्पष्ट झालंय. आता 10 डिसेंबरपर्यंत मागास आयोग आपला अहवाल सादर करणार. 3 जानेवारीपर्यंत ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे, 16% 1994चा GR, ज्या अध्यादेशालाच आव्हान दिलंय काही वकिलांनी, काही याचिकाकर्त्यांनी, त्याच्यावर 3 जानेवारीपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका, 3 जानेवारी 2024 पर्यंत राज्य सरकार आपली भूमिका उच्च न्यायालयामध्ये सादर करणार.
कायद्याच्या कसोटीवर काय टिकतं हे कायद्याची लढाई सुरू असताना जाणवत असतं, पण मराठा आरक्षणावरनं रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे हेही आपण बघतोय. आवश्यकता आहे राज्य सरकारनं या सगळ्याच गोष्टींचा बॅलन्स योग्य तो सांभाळण्याची. आवश्यकता आहे या विषयात काम करणारे सगळेच राजकीय नेते, सगळेच समाजकारणी, गुणरत्न सदावर्ते का असेना, या सगळ्यांनी भान राखून समाजामध्ये संवाद साधण्याची. कारण सगळ्यात शेवटी काय माहितीये का, की वक्तव्यानं जर का समाजामध्ये दुही निर्माण होणार असेल, वक्तव्यानं जर का समाजामध्ये आंदोलनाला वेगळं वळण लागणार असेल, तर नुकसान शेवटी होतं समाजाचंच. समाज हा कोणत्या जातीपाती धर्माचा नसतो. समाज हा सर्वसामान्य व्यक्तीचा असतो. जातीपाती समाज धर्म तर हे सगळे माणसांनीच निर्माण केलेली वेगवेगळ्या प्रकारची अंग आहे. हरकत नाही, बघूया या सगळ्या विषयामध्ये ज्या ज्या घडामोडी होत राहणार आहे त्या सगळ्याच आपल्या पुढे आम्ही मांडत राहणार आहोत, पोहोचवत राहणार आहोत. तोपर्यंत माझे सहकारी राजेश हेळगावकर सह मी तुमचा निरोप घेतोय. आपण पाहत राहा न्यूज 18 लोकमत.